उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा पुणे जिल्ह्यातील दापोडे येथे विजेचा धक्का लागून आज दिनांक 17 रोजी सकाळी मृत्यू झाला। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पती पत्नी व त्यांचा मुलगा या घटनेत मृत्युमुखी पडले आहेत। सुनील उर्फ सुरेंद्र देवीदास भालेकर वय वर्ष 45, आदिका सुनील भालेकर वय वर्ष 40, परशुराम सुनील भालेकर वय वर्ष 17 राहणार दापोडी अशी मृतांची नावे आहेत। मूळचे उत्तर सोलापूर तालुक्यातील खेडगावचे असलेले सुनील भालेकर हे कुटुंब दापोडी केडगाव परिसरात सेंटरिंग काम करत होते। त्यांना एक मुलगी व 2 मुले आहेत। त्यांच्या राहत्या घरात वीज पुरवठा केलेली वायर एका उभ्या असलेल्या पत्र्यावर टेकली होती। वाऱ्याने हळूहळू या वायरचे वरील आवरण निघून गेले। तेथून वीज प्रवाह उतरला होता। आज सकाळी सुनील भालेकर टॉवेल वाळत घालत असताना त्यांना विजेचा धक्का बसला। त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी आदिका प्रयत्न करत असताना त्यांनाही विजेचा धक्का बसला। या दोघांना वाचवण्यासाठी परशुरामने त्यांना ओढत असताना त्यालाही विजेचा धक्का बसला। त्यांची एक मुलगी शिकण्यासाठी बाहेर गेल्याने ती या दुर्घटनेतून वाचली, तर दुसरा मुलगा मूळ गावी आहे। घटनास्थळाला वीज कंपनीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली। मृतांचे शवविच्छेदन करून अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी करण्यात येणार आहे। एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खेड गावात शोककळा पसरली आहे।